नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे गट क पूर्व 2022चे विज्ञान या विषयावरती विचारलेले प्रश्न. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश डॅश वापरली जातात. तर वाहनाचा वेग जाणून घ्यायचा आपल्याला म्हणजे काय, स्पीड ऑफ एनी व्हेकल. आपण कसे जाणतो, तर त्यासाठी लागतं स्पीडोमीटर. हे स्पीडोमीटर डिपेंड असतं एडिट करंटवरती. या स्पीडोमीटरमध्ये जर बघितलं तर एक चुंबक असते, एक मॅग्नेट असते आणि एक मेटल ड्रम असते. आता आपल्याला माहिती आहे मेटल म्हणजे लोखंडाशी मॅग्नेट जे आहे ते अटॅच होते, एवढं माहिती आहे आपल्याला. त्यामुळं यांच्यामध्ये काय तयार होते, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. यांच्यामध्ये जेव्हा आपण वेग वाढवते का गाडीचा वेग वाढवल्यानंतर यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते, एक चुंबकीय आवरण तयार होतं. त्या मॅग्नेटिक फील्डमुळे हे जे स्पीडोमीटर आहे ते आपल्याला स्पीड दाखवतं. तर मग वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी आपण स्पीडोमीटरचा यूज करतो, एडी करंटचा. ठीक आहे. तर आता हे दुसरे बघितलं तर ओडोमीटर काय असतं. हे ओडोमीटर डिपेंड असतं इलेक्ट्रिक करंटवरती. वेगळी पेन घेऊ आपण. हे ओडोमीटर डिपेंड असतं इलेक्ट्रिक करंटवरती डिपेंड असतं. आणि याचा वापर आपण अंतर जाणून घेण्यासाठी करतो. किती आपली गाडी किती ट्रॅव्हल केली, गाडीचे अंतर, एकूण अंतर जाणून घेण्यासाठी आपण ओडोमीटरचा वापर करतो. तिसरा आहे टॅकोमीटर. तर टॅकोमीटरचा वापर जर बघितला आपण कशासाठी करतो, चाकांचे जे असते, चाक आपलं फिरतं, चाकांचे RPM मोजण्यासाठी, रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला चाक किती वेळा फिरतो ते मोजण्यासाठी आपण टॅकोमीटरचा वापर करतो. आणि हे मॅग्नेटिक इंडक्शनवरती डिपेंड असतं. तर मग MPSCने हे ऑप्शन दिले होते असे, मॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक करंट आणि नंतर चक्राकार प्रवाह, या अशा प्रकारचे ऑप्शन्स दिले होते. तर त्यापासून आपण म्हणू शकतो की कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी आपण स्पीडोमीटरचा वापर करतो. दुसरा प्रश्न आहे, अ नॉर्मल आय इज नॉट एबल टू सी ऑब्जेक्ट्स क्लोजर दॅन 25 सेंटीमीटर बिकॉज. एखादी आपली जर नॉर्मल डोळा आहे, सामान्य डोळा, तो 25 सेंटीमीटरपेक्षा जवळ असलेली गोष्ट कोणतीही पाहू शकत नाही. याच्यामागे कारण काय असं विचारण्यात आलेलं आहे. तर पर्याय आहे पहिला, द फोकल लेंथ ऑफ द आय इज 25 सेंटीमीटर, म्हणजे जे नाभी अंतर आहे डोळ्याचं ते 25 सेंटीमीटर आहे, असं पर्याय एक सांगतो. त्याच्या अगोदर आपण डोळ्याबद्दल एक छोटीशी माहिती करून घेऊ. सर्वप्रथम हा डोळ्याचा शेप असा असतो आपल्या. इथं असतात काही मसल्स, सिलेरी मसल्स म्हणतात त्यांना. इथं आपलं आयरिस वगैरे असतो, आपला डोळा जी लेन्स असते इथं असते. आणि ह्याच्या समोर असतं इथं कॉर्निया. हे माहिती आहे आपल्याला. जेव्हा आपण नेत्रदान वगैरे करतो तेव्हा याचेच दान करतो, त्याला आपण म्हणतो कॉर्निया. हे कधी नेत्रदानच्या वेळेस दान केलं जातं. याच्यानंतर हे जे आहे ह्याला आपण म्हणतो आयरिस. हे आयरिसला हे सिलेरी मसल्सनं पकडलेलं असतं. सिलेरी मसल्स असतात त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रावरण असतात, हे तर आपल्याला माहिती असेलच. याच्यामध्येच एक प्रावरण असतं रेटिना. इथं असतो रेटिना. मॅटर काय असतो, आपल्या डोळ्यामध्ये जो लेन्स आहे, आपल्या डोळ्यामध्ये जो लेन्स आहे तो लेन्स कोणता असतो, कॉन्व्हेक्स लेन्स. हे माहिती असेलच तुम्हाला. आपल्या डोळ्यामधला लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स. आता जेव्हा कॉन्व्हेक्स लेन्स, समजा हा आहे कॉन्व्हेक्स लेन्स, जेव्हा त्याच्यावरती लाईट पडते तेव्हा ती लाईटला कन्वर्ज करते आणि ती लाईट एका जागी आणले, त्या ठिकाणी इमेज बनते लाईटची, समजतं आपल्याला. मग ही जी इमेज आहे जर रेटिनावर बनली, समजा आपल्या डोळ्याचा रेटिना इथं आहे, ही जर इमेज, ही बनणारी इमेज जर रेटिनावर बनली तरच आपल्याला कोणतीही इमेज ही स्पष्ट दिसते, नाहीतर ती इमेज ब्लर दिसते. बरोबर. तर मग मेन मॅटर काय करायचं आपल्याला, ही जी कन्वर्ज होत आहे लाईट, ह्या लाईटची कन्वर्जन आपल्याला इथं रेटिनाच्या वर आणायचं आहे. ठीक आहे. तर मग त्यासाठी ही जी आपली आयरिस आहे, या आयरिसला छोटं मोठं किंवा बारीक मोठं करण्याचं काम करतं ही सिलेरी मसल्स. तर हे मसल्स या ठिकाणी याची मदत करतात. ठीक आहे. तर मग आपल्याला मेन मॅटर काय करायचे, जर समजा ही लेन्स आहे, या लेन्समध्ये आलेली जे लाईट आहे ती लाईट जर आपल्याला दूरपर्यंत पोहोचायची असेल, इथे रेटिनापर्यंत पोहोचायची असेल, तर याची साईज मोठी केली जाते. मोठी केली तर दूर, आणि जर याची साईज छोटी केली तर जवळ इमेज बनते. समजलं. तर मग ह्या आयरिसला मदत कोण करतं, सिलेरी मसल्स. हे समजलं. आता डोळ्याबद्दल एक छोटीशी इन्फॉर्मेशन पाहू. पहिलं जर बघितलं तर आपला डोळा जो असतो त्या डोळ्याची त्रिज्या असते 2.5 सेंटीमीटरच्या आसपास. बरोबर. डोळ्याची त्रिज्या 2.5 सेंटीमीटरच्या आसपास, म्हणजे ह्या 2.5 सेंटीमीटरमध्ये सगळं आलं. हे काय जे इथं समजा इथे रेटिना असेल, इथं ऑप्टिकल नर्वकडे जाणारे नर्व असेल, इथे आयरिस आहे, इथे सिलेरी मसल्स आहे, जे काही असेल ते ह्या 2.5 सेंटीमीटरमध्येच असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. तर मग आता पर्यायावर जाऊ आपण.
पर्याय पहिला काय सांगतो, द फोकल लेंथ ऑफ द आय इज 25 सेंटीमीटर. कसं पॉसिबल आहे? आपला डोळाच आहे 2.5 सेंटीमीटरच्या डायमीटरचा, एवढा छोटा डायमीटर आहे, त्याच्यामध्ये 25 सेंटीमीटरची फोकल लेंथ कशी पॉसिबल आहे? पर्याय एक चुकीचा आहे. दुसरा पर्याय काय सांगतो, द डिस्टन्स ऑफ द रेटिना फ्रॉम द आय लेन्स इज 25 सेंटीमीटर. हे बी चुकीचं आहे. आपला पूर्ण डोळा 2.5 सेंटीमीटरचा आहे, आपलं समजते का? त्याच्यामध्ये 2.5 सेंटीमीटरचा डोळ्यामध्ये 25 सेंटीमीटरचा अंतर कसं असेल? इथं आहे आपली लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, आणि इथं आहे रेटिना. या दोघांमधलं जर अंतर बघितलं तर ते अंतर असतं फक्त 2.5 सेंटीमीटरच्या आसपास. हे रेटिना आणि हे कॉन्व्हेक्स लेन्स, या दोघांमधलं अंतर जे आहे ते अंतर फिक्स असतं, जे असतं 2.4 सेंटीमीटर. हे प्लस ऑर मायनस 0.1 सेंटीमीटर पकडून चला. 2.4 सेंटीमीटर हे त्याचं अंतर असतं कन्फर्मवर. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं? तर पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे, हे पण समजतं आपल्याला. तिसरा पर्याय काय सांगतो, द आय इज नॉट एबल टू डिक्रीज द डिस्टन्स बिटवीन द आय लेन्सेस अँड द रेटिना बियॉन्ड लिमिट. आपण इथंच म्हटलेलं आहे रेटिना आणि कॉन्व्हेक्स लेन्समधलं अंतर हे फिक्स आहे, फिक्स. हे बियॉन्ड लिमिटचा मॅटरच नाही आहे ना. छोटी मोठी काहीच डिक्रीज करू शकत नाही. इथं म्हणलं छोटी डिक्रीज करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. पर्याय 3 पण चुकीचा आहे. पर्याय 4 का सांगतं, द आय इज नॉट एबल टू डिक्रीज द फोकल लेंथ बियॉन्ड द लिमिट. हो, हे बरोबर आहे. फोकल लेंथ आपल्याला माहिती असतं, तर तुम्ही मिरर आणि लेन्स जेव्हा अभ्यासता तेव्हा तुम्ही फोकल लेन्स वगैरे अभ्यासला असेलच. तर मग पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. याला काय म्हणतात? असा प्रश्न सांगतो. बेसिकमध्ये सांगतो तुम्हाला. हा रस्ता आहे समजा, आपण हा रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबला असेल, असं शांत थांबलाय तुम्ही. ठीक आहे, आता दुरून येणारी ही रेल्वे आहे. ही रेल्वे आहे अशी झुक 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 येत आहे. दुरून येणारी रेल्वे जेव्हा दूर असते तेव्हा तुम्हाला एक आवाज ऐकू येतो, बरोबर? आता रेल्वेचा स्रोत कुठून तरी इथून स्रोत असेल समजा, जिथून कुठून आवाज येत आहे. मग जे जवळ आहे त्याला आसपास जे आहे त्याला जास्त आवाज येणार आहे, आणि जे दूर आहे त्याला कमी आवाज येणार आहे. हे आवाज मॅटर कुठं असतो? जे जवळ आहे त्यांना कशामुळे आवाज जास्त येतो? कारण त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. समजलं? आणि तुमच्या जवळ जर बघितलं तर त्याची फ्रिक्वेन्सी कुठं आहे? कमी आहे. परंतु ती जर गाडी तुमच्याकडे येत आहे ना, तुमच्याकडे येत आहे जवळ, जेव्हा ती जवळ येईन तेव्हा तो जो आवाज आहे त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी वाढताना दिसेल आपल्याला, बरोबर? हे जवळ येताना फ्रिक्वेन्सी वाढेल. मग या वाढत्या फ्रिक्वेन्सीमुळे आपल्याला आवाज पण वाढलेला येतो, आवाजात पण बदल दिसतो. मग हा जो आवाजात बदल होणार आहे त्या बदलाला काय म्हणतात? तर या इफेक्टला म्हणतात डॉपलर इफेक्ट. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. तर याला म्हणतात डॉपलर इफेक्ट. आता हा जर बघितलं तर हायजिन्स इफेक्ट, हा बघितला तर हा याच्याशी संबंधित नाही. हायजिन इफेक्ट हा लाईटशी संबंधित आहे, बरोबर? लाईट ही वेव्ह आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. नंतर आहे जूल्स इफेक्ट. हा जर बघितला तर हा हीटशी संबंधित आहे. याचाच वापर करून आपण आज जर बघितलं तर हीटर वापरतो, हीटर, इस्त्री वगैरे असल्या गोष्टी वापरतो ना आपण, ह्याचाच वापर करून वापरतो. तिसरा आहे रमन्स इफेक्ट. हा पण लाईटशी संबंधित आहे. जे आपले CV रमन होते, नोबेल पारितोषिक विजेते, तर त्यांनीही रमन इफेक्ट दिलेला आहे. ठीक आहे, हा लाईटशी संबंधित आहे. तर याचा उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 डॉपलरचा इफेक्ट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत आहे? तर हे मिनामाटा जर बघितली ती जपानमधली जागा आहे. त्या ठिकाणी मिनामाटा बे आहे. तर त्या मिनामाटा बेमध्ये एका कंपनीने मिथिल मर्क्युरी नावाचं एक पॉयझनस वेस्ट जे त्यांच्या कंपनीमधून निघालं होतं, ही पॉयझनस वेस्ट ते त्यांनी त्या पाण्यामध्ये टाकले, त्या पाण्यामध्ये सोडून दिले. ठीक आहे, पाण्यात सोडून दिले. मग मिनामाटा बेमधले जे प्राणी होते, जे मधले मासे होते किंवा अन्य समुद्री जीव या बिचाऱ्यांनी याचं सेवन केलं. ओके, यांनी याचं सेवन केलं. मग त्या समुद्री जीवांमध्ये ते मिथिल मर्क्युरी गेलं, आणि हे मिथिल मर्क्युरी जेव्हा त्या लोकांनी खाल्लं, ज्या लोकांनी मासे खाले वगैरे, मग त्यांच्यामध्ये गेलं. कशाच्या मदतीने? तर आहाराच्या मदतीने. ठीक आहे, याच लोकांनी मासे वगैरे खाले, मग त्याच्या मदतीने ते लोकांमध्ये गेलं, आणि लोकांना जे पॉयझन जे होतं मिथिल मर्क्युरी, यामुळे जर बघितलं तर हा मिनामाटा रोग झाला, हे साथीचा रोग झाला असं आपण म्हणू शकतो. तर याच्यामागे जर बघितलं तर मिथिल मर्क्युरी
ह्याच्यामध्ये कोणता पार्टिकल याच्यामध्ये तर Hg म्हणजे मर्क्युरी. पर्याय क्रमांक 4 याचा बरोबर उत्तर आहे. Hg म्हणजे येतं मर्क्युरी. आता जर आपण बघितलं रोग बी कोणत्या गोष्टी करतात, असे एलिमेंट करतात ज्या एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह असतात. जसं आपण म्हणतो जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये जर बघितलं आणि कोणते कोणते आले, युरेनियम आपल्याला माहिती आहे खूप रिॲक्टिव्ह असतो, आपल्या माणसासाठी खूप घातक आहे, बरोबर आहे. थोरियम आहे खूप रिॲक्टिव्ह असतो, तो पण आपल्यासाठी खूप घातक आहे, बरोबर. तर मग हे जे गोष्टी घातक असतात ते जास्त रिॲक्टिव्ह असतात. पण बाकीचे जर ऑप्शन आपण बघितले, जसे हे ऑरम आलं म्हणजे गोल्ड, ठीक आहे. जसे हे प्लॅटिनम आलं, प्लॅटिनम ऑरन, नंतर हे अर्जंटम म्हणजे सिल्वर, ठीक आहे. हे जे 3 बघितले तर हे 3 जे आहेत प्रामुख्याने हे यांना आपण राजधातू म्हणतो. राजधातू म्हणजे नोबेल मेटल्स म्हणतो यांना आपण. हे नोबेल्स कशामुळे आहेत? कारण हे लेस रिॲक्टिव्ह आहेत. लेस रिॲक्टिव्ह आहेत. हे लेस रिॲक्टिव्ह आहेत त्यामुळे त्यांची किंमत जास्त आहे ना. आज सोन्याची किंमत जास्त आहे कारण तो प्रत्येक एलिमेंटची काही हे नाही होत, जास्त गंजत नाही, काय नाही. तो लेस रिॲक्टिव्ह आहे म्हणून त्याची किंमत जास्त असते. तर मग असे लेस रिॲक्टिव्ह असलेल्या गोष्टी कधी कोणत्या रोगासाठी कारणीभूत असू शकतात का? पॉसिबल आहे, नाही होणार, बरोबर. MPSCने बरोबर एकदम सोपा प्रश्न विचारला होता. हे 3 वर्ष लेस रिॲक्टिव्ह दिले होते, खालचा एक मर्क्युरी एकच पॉइझन दिला होता. आपल्याला सहज समजायला होतं की याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. तर ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. फॉस्फरस पेंटाक्लोराईडचा रेणू संकरणाने तयार होतो. कोणत्या संकरणाने? संकरणाला जर बघितलं तर इंग्रजीमध्ये हायब्रिडायझेशन म्हणतात. आता या हायब्रिडायझेशन जर बघितलं तर थोडा विज्ञानामधले थोडा हाय लेवलचा प्रश्न आहे. हायब्रिडायझेशनसाठी आपल्याला काय रूल्स महत्त्वाचं माहिती पाहिजे. जसं पहिला हुन्स रूल आला. दुसरं जर बघितलं तर अफबाऊज प्रिन्सिपल एक असतं, ते पण माहिती पाहिजे. तिसरं बघितलं तर हाऊलीज एक्सक्ल्युजन फॉर्म्युला असतो, ते पण आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. तर अशा काही इम्पॉर्टंट गोष्टी माहिती पाहिजे जेव्हा आपण हायब्रिडायझेशनचे प्रश्न जे एकदम कॉन्फिडेंटली सोडू शकतो. पण हे कसं हाय लेवलचे आहे त्यामुळे आपण तेवढा अभ्यास करत नाही. तर मग हे असे प्रश्न आल्यास आपण कसे सोडवायचे असतात बघा. फॉस्फरस पेंटाक्लोराईड आपल्याला माहिती आहे, ह्याचा फॉर्म्युला असतो PCl5. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे कारण हा कॉमन फॉर्म्युला आहे, खूप जागी यूज केला जातो. तर PCl5ला पाहून काय समजतं आपल्याला की एक फॉस्फरसचा कण आहे त्याच्याशी 5 क्लोरीन जोडले गेलेले आहेत. हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. 5 क्लोरीन जोडले गेलेले आहेत. याचा अर्थ काय? एकूण त्याला 5 डोमेन आहेत. लक्षात ठेवून घ्या अशा गोष्टी. 5 डोमेन आहेत. मग जेवढे डोमेन तेवढेच हायब्रिडायझेशन असतं. नेहमी लक्षात ठेवायचं, डोमेन इज इक्वल टू हायब्रिडायझेशन. जेवढे डोमेन असणार तेवढंच हायब्रिडायझेशन असणार. मग एकूण 5 डोमेन आहेत. तर मग हे जे ऑप्शन आपल्याला इथं दिलेले आहेत ते असे कोणते ऑप्शन आहेत ज्यांची बेरीज 5 येईल, तो आपलं उत्तर असेल. तर पहिलं बघू SP-D2 म्हणजे S 1 झाला, P2 3 आणि 1 4. 4 आहे, पहिला ऑप्शन नसणार आहे. दुसरा ऑप्शन बघू SP2, इथं 2 आहे, इथं 2 आहे, 4 आणि 1 5 म्हणजे हे असू शकतं, पॉसिबल आहे. तिसरं 3 आणि 2 5 आणि 1 6 हे नसणार आहे. चौथं 3 आणि हे 1 आणि 1 2 हे असू शकतं. 2 आणि 4 या दोन्हीमध्ये आपल्याला कन्फ्यूज होणार आहे. बघा अशा प्रश्न आता आपल्याला जोपर्यंत कॉन्फिडेंटली माहीत नाही असं आपण सोडत नाही, तरीसुद्धा फक्त फॉर्म्युल्याच्या आधारे आपण इथंपर्यंत पोहोचू शकतो की आपलं कमीत कमी 50% चान्सेस आहेत आपलं उत्तर बरोबर येण्याचं. तर मग अशा टाईमला दोन्हीपैकी एक कोणतं तुम्हाला जे बरोबर वाटेल ते तुम्ही मार्क करून पुढे जाऊ शकता, ठीक आहे. तर मग याचं उत्तर आहे SP3D याचं उत्तर आहे. आता ह्याच्या पुढे पण मी तुम्हाला सांगू शकतो परंतु आणखी जास्त कन्फ्यूज होईल, ठीक आहे. ते गोष्ट नका करू. तुम्ही आजपर्यंत हायब्रिडायझेशन केलंच नसेल तर मग हे ऐकून घेणार काही हे नाही. फक्त तुम्हाला ट्रिक सांगतो. असंच बघा एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. जसं SF6 आणखी एक फॉर्म्युला असतो, मेन फॉर्म्युला असतो. याच्यामध्ये बघितलं तर सल्फर जो आहे तो 6 फ्लोरिनला जोडून आहे, एवढं समजतं आपल्याला, ठीक आहे. याचा अर्थ काय, ह्याचं डोमेन किती आहे? डोमेन ह्याचा असणार आहे 6, समजलं. तर मग हा 6 डोमेन आहे त्याचं किती असणार आहे? मग समजा हेच जर ऑप्शन दिले आपल्याला तर 6 कोणत्याला येत आहे? 3 आणि 2 5 आणि 1 6. ऑप्शन 3ला 6 येत आहे ना. तर मग ह्याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे? SP3D2. समजलं. जेवढे डोमेन तेवढं हायब्रिडायझेशन लक्षात ठेवून द्यायचं. याला डिटेलमध्ये जाऊ नका, उगाच जास्त तुम्हाला हे होईल, कन्फ्यूज होईल, ठीक आहे. तर मग याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6वा. योग्य जोड्या लावा. एक 2 गट दिलेले आहेत आपल्याला, गट 1 आणि गट 2. या 2 गटामध्ये जर पहिला गट बघितला त्याच्यामध्ये काही नावे दिलेली आहेत आपल्याला, ठीक आहे. आणि दुसरं दिलेलं आहे तर त्यांचं स्पेसिफिकेशन असेल, ठीक आहे. त्यांचं वैशिष्ट्य आहे तो दिलेलं आहे. तर यांच्या आपल्याला जोड्या लावायचं. तर आपल्याला काही
खूप गोष्टी माहिती नसतात तरीसुद्धा हे लीच खूप जणांनी ऐकलं असेल. लीच हा जो प्राणी आहे तो रक्तावर तो रक्तावर डिपेंड असतो. ठीक आहे, जे रक्त असतं तो रक्त पिऊन आपलं जे आहे ते जीवन जगत असतो. ठीक आहे, रक्त पिऊन. याचा अर्थ काय झाला? तो सॅंगीवरच झाला, म्हणजे दुसऱ्याच्यावर अवलंबून असणार आहे पूर्ण. तर सीचं 2 हे तर कन्फर्म आपल्याला माहिती असायला पाहिजे होतं. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, तर आणखी थोडं डिटेलमध्ये पाहूया. जसं एग लेइंग मॅमल्स हे जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे हे प्लॅटिपस जे असतात. ठीक आहे, हे प्लॅटिपस जे असतात ते एग लेइंग मॅमल्स असतात. यानंतर पुढचं आहे सॅलॅमेंडर. सॅलॅमेंडर आपल्याला माहिती आहे सॅलॅमेंडर कसं असतं. सॅलॅमेंडर हे एक रेप्टाईल आहे, सरबटणारा प्राणी आहे. ठीक आहे, रेप्टाईल आहे. आणि सगळे रेप्टाईल्स कसे असतात? कोल्ड ब्लडेड असतात. आपल्याला माहिती आहे सगळे रेप्टाईल्स कसे असतात? हे असतात कोल्ड ब्लडेड, शीत रक्ती असतात सगळे. त्यांनाच पोइक्युलोथर्मिक असंही म्हटलं जातं. थर्म म्हणजे टेम्परेचरशी संबंधित आला, बरोबर. तर मग हे रेप्टाईल्स असतात शीत रक्ती. तर एचं 1 येणार आहे, बीचं येणार आहे 4 आणि सीचं येणार आहे 2. एचं 1, बीचं 4, सीचं 2 आलं. आता डीचं 3 आपल्याला माहिती आहे. पॅरामेशियम, जसं ज्या प्रकारचा आणखी अमिबा पण असतो. पॅरामेशियम, अमिबा हे जे लोक आहेत त्यांना एक सेप नसतं. ठीक आहे, यांना स्पेसिफाय सेपच नसतं. जर त्यांचा सेपच स्पेसिफाय नाही आहे तर त्यांना आपण समान भागांमध्ये कसं वितरित करणार? शक्यच नाही आहे. त्यामुळे पॅरामेशियम हे जर बघितलं तर हे कसे असतात? असिमेट्रिकल असतात, असममित. तर ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकाचा संच हा आहे सांगा. आता हा क्वांटम क्रमांक, क्वांटम नंबर हा पण प्रश्न जर बघितला तर थोडा हाय लेवलचा आहे. बघा, ग्रुप सीला जर बघितलं तर थोडा हाय लेवलचे प्रश्न विज्ञानामध्ये विचारले जातात. कारण जे इतिहास भूगोल बाकी विषय आहेत आपले GSचे, त्यांचे जे प्रश्न आहेत ते जास्त करून एक लाईनरवाले असतात आणि सोपे असतात. त्यामुळे पेपरची लेंथ, पेपरची क्वालिटी थोडी वाढवण्यासाठी विज्ञान हा विषय थोडा हाय विचारला जातो. ठीक आहे, तर मी क्वांटम नंबर आपल्याला माहिती आहे. क्वांटम नंबर हा पण थोडा हाय लेवलचा भाग आहे, तरी तुम्हाला थोडं सांगतो. क्वांटम नंबर हे 4 प्रकारचे असतात. सगळ्यात पहिला असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. त्याला QN लिहिन मी क्वांटम नंबरला आपलं टाईम वाचवण्यासाठी. याला आपण स्मॉल n ने दर्शवतो. दुसरा असतो ॲझिम्युथल क्वांटम नंबर, याला आपण दर्शवतो L ने. तिसरा असतं मॅग्नेटिक क्वांटम नंबर, याला आपण दर्शवतो M ने. आणि चौथा असतो स्पिन क्वांटम नंबर, याला आपण दाखवतो S ने. सरळ वरच्यावर आहे प्रिन्सिपल N, ॲझिम्युथल L, मॅग्नेटिक M आणि स्पिन जो आहे तो S ने दर्शवतो. हे अशा प्रकारचे 4 क्वांटम नंबर असतात. आता हे जे आपल्याला दिलेले आहे हे यांच्याच अंक दिलेले आहेत. N किती दिलेला आहे? N दिलेला आहे 2, बरोबर. L किती दिलेला आहे? L दिलेला आहे 0. M दिलेला आहे किती? M दिला आहे 0. आणि S दिलेला आहे किती? +1/2. ओके, हे 4 अंक भेटले आपल्याला, दिसते नाही तेव्हा. N बरोबर 2 दिले तर N आपण किती लिहिला? 2. हा L बरोबर 0, L 0 लिहिला, M 0 इथं दिलेला M 0, S 1/2 दिले, +1/2 केला. आता जे क्वांटम नंबर असतात ते फिजिकल क्वांटम नंबरचं मेन काम काय असतं? हा फिजिकल क्वांटम नंबर सेल सांगतो कशाचा बी, की कोणत्या सेलमध्ये तो आहे. ॲझिम्युथल क्वांटम नंबर सांगतं सब सेल, एकेकानं खाली जाणार. ॲझिम्युथल क्वांटम नंबर सांगतो तो कोणत्या सब सेलमध्ये आहे. त्यासोबतच त्या सबसेलमध्ये पण फरक पडतात आणखी SP, DF वगैरे. तर मग Sमध्ये आहे, Pमध्ये आहे, Dमध्ये आहे, काही Fमध्ये आहे हे सांगायचं काम करतं मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि स्पिन क्वांटम नंबर हे त्याचं स्पिन सांगतं, म्हणजे स्पिन अप आहे का स्पिन डाऊन आहे. ठीक आहे, एवढंच सांगतं. तर स्पिन अपचा अर्थ आहे +1/2, स्पिन डाऊनचा अर्थ आहे -1/2. ठीक, तर अशा प्रकारचे हे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात ही क्वांटम नंबर्स. तर मग हे जे नंबर दिलेले आहे त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो? N बरोबर 2 सांगते, बरोबर. N बरोबर 2चा अर्थ 2 आला आपल्याकडं. ठीक आहे, 2 आला तर 2 दुसऱ्या सेलमध्ये आहे तो. ॲझिम्युथल क्वांटम नंबर L 0 दिलेला आहे, L 0 दिला ह्याचा अंक भेटत नाही आपल्याला. M 0 दिला आहे म्हणजे काय? M 0 कुठं असणार आहे? Sमध्ये असणार आहे. तर मग 2S, बरोबर. आणि हा जर बघितला तर स्पिन क्वांटम नंबर +1/2 आहे. म्हणजे आपल्याला भेटलेलं स्पेसिफिकेशन जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते आहे 2S. 2S वरून आपल्याला काय समजतं की 2 इलेक्ट्रॉन नंतर Sमध्ये 1 आहे, म्हणजे एकूण किती झाले? एकूण झाले 3. समजलं? हा 2S आहे ना, Sच्या वर 1 आहेच ना काही ना काही. ठीक आहे, तर मग हा 2 आणि हा 1 3 झाले टोटल किती झाले? 3. ठीक आहे, तर मग आता 3 ॲटॉमिक नंबर असलेलं कोणतं ऑप्शन आहे यांच्यापैकी बघायचं. तर सर्वात प्रथम बघितला तर लिथियम, याचा ॲटॉमिक नंबर किती असतं? तर याचा असतं 3.
तर पर्याय क्रमांक 1 याचा बरोबर उत्तर असणार आहे. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर असतं 4, बोरॉनचं असतं 5 आणि हायड्रोजनचं सगळ्यांना माहिती असेल 1. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लिथियम. पुढचा प्रश्न आहे, हेट्रोनेरेसिसमध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात, त्या जननग्रंथी खंडास काय म्हणतात? ठीक आहे, तर मग हे उत्तरवर्ती भाग म्हणजे आपल्याला माहिती आहे पोस्टेरियर पार्ट. हे जो भाग आहे त्याचे 2 भाग पडतात जननग्रंथीचे. एक भाग असतो जो असतो रिप्रोडक्टिव्ह, ज्यापासून जनन संभव असतं, आणि दुसरा असते नॉन रिप्रोडक्टिव्ह, ज्यापासून जनन संभव नाही. ठीक आहे, यांच्यामध्ये जर बघितलं तर हा रिप्रोडक्टिव्ह असतो कुठं? पोस्टेरियर बॉडीमध्ये. एवढं लक्षात असेल आपल्याला. इथं पण तेच दिलेलं आहे, उत्तरवर्ती भागात असतं. आणि ही नॉन रिप्रोडक्टिव्ह कुठं असते? हे अँटेरियर बॉडीमध्ये असते. तो जो पोस्टेरियर पार्ट आहे त्या पोस्टेरियर पार्टला म्हटलं जातं इपिटोक. इपिटोक. आणि जो अँटेरियर पार्ट आहे त्याला म्हटलं जातं एटोक. ओके, तर मग याचं काय म्हटले? जननग्रंथी, त्या जननग्रंथी खंडास कशात विचारले आपल्याला? पोस्टेरियर पार्ट विचारलं, तर इपिटोक याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. जर अँटेरियर विचारला असता तर एटोक आला असता. हा कोणता आहे? अँटेरियर पार्ट. हे झालं. हेट्रोगिनी अशी कोणती कन्सेप्ट नाही, मेटाबॉल हे पण नाही, कन्फ्यूज झालं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता मासा ऑस्किटथाईज वर्गातील आहे? जर बघितलं तर मासे हे 2 वर्गामध्ये विभागले जातात. पहिला वर्ग आहे ऑस्टिकथाईज आणि दुसरा वर्ग आहे कॉन्ड्रिकथाईज. कॉन्ड्रिकथाईज. थोडं स्पेलिंग इकडे होऊ शकते, लक्षात ठेवा फक्त. जर ऑस्किटथाईज आणि कॉन्ड्रिकथाईज या 2 मधला महत्त्वाचा जर फरक म्हटला तर काय म्हणता येईल? ऑस्किटथाईज हे आहेत ते बोनी फिशेस असतात. बोनी फिशेस असतात. बोनी फिशेस म्हणजे कसे झाले? अस्थिमय. हे कशा असतात? अस्थिमय मासे. आणि कॉन्ड्रिकथाईज बघितलं तर हे कशा असतात? कार्टिलिजिनियस असतात. थोडं स्पेलिंग इकडे होऊ शकते, समजून घ्या. यांना म्हणतात कास्थिमय मासे. तर असे 2 प्रमुख भाग पडतात. एक असतं ऑस्टिकथाईज, दुसरं असतं कॉन्ड्रिकथाईज. ऑस्टिकथाईज म्हटले जर काही महत्त्वाचे हे जर बघितले एक्झाम्पल्स तर ह्याच्यामध्ये येतं सॅल्मॉन. या सॅल्मॉन येतं. ह्यामध्ये येतं फिलाडेल्फिया. ठीक आहे, यामध्येच येतं कॅटफिश वगैरे. ठीक आहे. आणि जर कॉन्ड्रिकथाईज बघितलं तर यामध्ये स्टिंग रे वगैरे येतात बाकीचे. ठीक आहे, स्टिंग रे येईन किंवा इलेक्ट्रिक रे येतं. आपल्याला दिलेलं आहे बघा ऑप्शन्समध्ये. इलेक्ट्रिक रे आलं, त्यासोबतच शार्क आली. ठीक आहे, तर मग काय विचारले? ऑस्टिकथाईज वर्गातील फॉर्म्युला. तर ह्याच्यामधलं कॉन्ड्रिकथाईजमधले माहिती आहे आपल्याला स्टिंग रे, इलेक्ट्रिक आहे काय. एक कटला जी फिश आहे ही असते ऑस्टिकथाईजमधली. ठीक आहे, याच्यामध्ये कटला एक आहे. तर वर्गातील कोणता मासा आहे? तर कटला. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 10वा. कडुनिंबामध्ये डॅश डॅश नावाचे कीटकनाशक असते. आता हे कडुनिंबामध्ये आहे, याचा अर्थ कसा असणार आहे? नॅचरल असणार आहे. नॅचरल असणार, एवढं तर कन्फर्म आहे. ठीक आहे. आणि जर बघितलं तर MPSC तुम्हाला किती चांगला फिरवत आहे. ही DDT असो, हे ॲल्ड्रीन असो किंवा BSC असो, ही DDT, हे ॲल्ड्रीन आणि हे BSC, ही तिन्हीसुद्धा कशी आहेत? हे तिन्हीसुद्धा सिंथेटिक आहेत. हे नॅचरल फॉर्ममध्ये भेटत नाहीत. हे तिन्हीसुद्धा सिंथेटिक आहेत. तर मग कडुलिंबामध्ये ह्याचा अर्थ नॅचरल असणार आहे, ते कीटकनाशक आहे. तर मग यांच्यापैकी फक्त B यायला पाहिजे हॅझार्डस टी. तर फक्त B असणार आहे पर्याय क्रमांक 2. समजलं? असे सिंपल क्वेश्चन्स असतात. फक्त आपण जास्त विचार करतो त्यामुळं जास्त फसतो. तर DDT बघितलं तर ही इन्सेक्टिसाईड आहे. जसं मॉस्किटोला मारतो, त्यांच्या नर्वस सिस्टीमवरती अटॅक करतं. माणसाच्या नर्वस सिस्टीमवरती सुद्धा अटॅक करतं DDT. हे आपल्यासाठी सुद्धा हानिकारक आहे. ह्युमन्ससाठी सुद्धा हानिकारक आहे. ठीक आहे, ह्युमन्ससाठी सुद्धा हानिकारक आहे. आणि हे का सांगतो मी? कारण आत्ताच WHO जी संस्था होती त्या WHO या संस्थेनं DDTला काय म्हटले ना? कार्सिनोजन म्हटले. कार्सिनोजन म्हटले. आता कार्सिनोजन काय असतं? कार्सिनोजन म्हणजे असे पार्टिकल्स असतात ज्या पार्टिकल्समुळे भविष्यामध्ये जाऊन कॅन्सर उत्पन्न होतो. याचा अर्थ DDT जर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रमाणात गेलं, त्याचा फरक आता आपल्याला पडो न पडो, तर पुढे जाऊन त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. ही पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे हे घातक असतं आपल्यासाठी.
ॲल्ड्रिन हे सुद्धा हे काही तेवढं घातक नसतं. हे जर बघितलं तर आपण पेस्टिसाईड म्हणून वापरू शकतो. कशावरती? आलू वगैरे त्यांच्यासाठी वापरतात. आणि हे BSC तर आपल्याला माहितीच असेल, हे नेहमीच ऐकतो. याला काय म्हणतात? बेन्झीन हेक्झाक्लोराईड. हे सगळं जास्त कॉमनली यूज केलं जातं आपल्या माणसांकडून. बेन्झीन हेक्झाक्लोराईड हे कशासाठी वापरलं जातं? आपली जी व्हीट आहे, गहू, ठीक आहे, त्यासोबतच आपले जे राईस असतात, तांदूळ, यांना कीटकनाशक वगैरे लागू नये यासाठी आपण BSC यूज करतो. ठीक आहे. तर मग हे कसं पाहिजे होतं आपल्याला? कडुनिंबामध्ये भेटते म्हणजे नॅचरली भेटणार पाहिजे होतं. तर ॲज अ डेस्टिन याचं उत्तर यायला पाहिजे फक्त 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? फळ उत्पन्न न करणं म्हणजे त्याची अक्षमता आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण थोडं त्याचप्रमाणे विचार केला ज्याप्रमाणे आपण इथं छोटासा विचार केला होता. जर तो फळ उत्पन्न करू शकत नाही तर त्याला उपजाऊ कसं म्हणता येईल? तर बी तर नाही पाहिजे का? समजलं तुम्हाला? बी तर नाहीच पाहिजे ना. तो उपजाऊ आहे. उपजाऊचा अर्थ काय? हा सगळं करू शकतो. उपजाऊ म्हणजे काय? यात सर्व येते, म्हणूनच त्याला उपजाऊ म्हणतात ना. यात सर्व येते, त्यामुळे ज्यामध्ये बी आहे ते उडून टाका. ए आणि बी हे उडलं, बी आणि सी हे उडलं. आता उरलं काय? फक्त 1 आणि 4 दोन्हीपैकी एक असणार उत्तर. तर मग हे सोडूनच द्या, अपोकार्पस वगैरे सोडून द्या. आता पार्थेनोकॉर्पस जर बघितलं तर पार्थेनोकॉर्पस हे काय असतात आपल्याला माहिती आहे का? ही अशी प्लांट असतात, ही प्लांट आहेत एक प्रकारची. हे अशा प्रकारचे प्लांट असतात ज्यांना फर्टिलायझेशन, ही स्पेशल केस म्हणून विचारलं आहे आयोगानं. हे फर्टिलायझेशन शिवाय फ्रूट फॉर्मेशन करतात, फ्रूट बनवतात मराठीत. ठीक आहे. हे फर्टिलायझेशन शिवाय फ्रूट बनवतात आणि फ्रूट फर्टिलाइज केलेलं नाही आहे, त्यामुळे हे जर बघितलं तर हे सीडलेस असतं. सीडलेस फ्रूट याचा अर्थ यामध्ये बी नसते, कारण ते फर्टिलाइज झालेलं नाही पूर्ण. समजलं? हे पार्थेनोकॉर्पस हे असे फळ असतात, अशी झाडं असतात जे फर्टिलायझेशन शिवाय फ्रूट बनवतात, त्यामुळे त्यांचं जे फ्रूट असतं ते सीडलेस असतं. आता आपल्याला काय विचारले? फळ उत्पन्न न करणाऱ्या, ज्यापासून फळ बनत नाही असं. पार्थेनोकॉर्पस फळ बनवता नाही यार, त्याच्यामध्ये बी असो नसो बनवत तर आहे, त्यामुळं अकार्यक्षम हे याचं उत्तर यायला पाहिजे फक्त पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानांचा विचार करा. बॅसिलस थ्युरिगिएनिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. तर हो, हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे, पहिलं बरोबर आहे. दुसरं काय सांगतं? बेवेरिया बसिनिया ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरली जाते. तर हे पण बरोबर आहे. आता याच्याबद्दल आपण जास्त काय बोलत बसणार नाही, छोटं सांगतो तुम्हाला. हे पहिलं जर बघितलं तर BT याला काय म्हणतात? बॅसिलस थरिंगिनेसिस काय असं ते. ठीक आहे. हे जर बघितलं तर हे प्रोटीन टॉक्झिन बनवते. ठीक आहे. ह्याच्यामुळं काय होतं? याच्यामुळे जे मासे वगैरे असतात, माशा आपल्या नॉर्मल घरात उठतात बघा, फ्लाईज, नंतर बीज असतात बघा, बीज घुंघुंग करणाऱ्या माशा, आपल्या मधमाशांच्या पोळी वगैरे असते, ते मधमाशा म्हणतात त्यांना. ठीक आहे. मधमाशी, ते बीज आल्या. त्यानंतर वेगवेगळ्या तितली आहे आपली फुलपाखरू. ठीक आहे. तर यांच्या विरोधात वापरलं जातं हे BT कीटकनाशक. आणि BB जर बघितलं तर हे बेवेरिया बसिनिया हे जर बघितलं तर कॉकरोच मारणे, त्यासोबतच त्याच्यानंतर ग्रास हॉफर्स असतात, तर यांच्यासाठी हे बेवेरिया बसिनिया वापरलं जातं. ठीक आहे. तर मग हे पुढील विधानांचा विचार करा, तर याची दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, कारण? याच्या मागचं कारण सांगा. आता मलेरिया रोग जर बघितला तर इथं दिले प्लाझ्मोडियममुळे तयार होतो. हो, मलेरिया हा रोग प्लाझ्मोडियम या पॅरासाईटमुळे होतो. आणि हा पॅरासाईट आपल्यामध्ये कसं पोचतो? हा पॅरासाईट आपल्यामध्ये पोचतो ॲनाफिलीस जे मच्छर असतं, लेडीज मच्छर, ठीक आहे, मादी मच्छर, त्याच्याद्वारे मानवी शरीरामध्ये पोचतो. पण त्यानंतर आपल्याला मलेरिया रोगाची साथ देतं. आणि मलेरिया रोग जे आहे तो जो प्लाझ्मोडियम आहे, आपल्या पेशींमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेविरुद्ध लपलेला अवस्थेत असतो. पहिलं बरोबर आहे. दुसरं, प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिन, तो आपल्या पृष्ठभागावरचे जे प्रोटीन्स असतात तो नेहमी बदलतो. त्याचा पॅटर्न आहे तो नेहमी बदलतो. ठीक आहे. नेहमी बदलतो. काय बदलतो? पॅटर्न. जेणेकरून जी आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीला काही टाईम लागतो कोणत्या गोष्टीला विरोध करण्यासाठी. मग जोपर्यंत आपल्या बॉडी त्याचा पॅटर्न समजते आणि त्याच्या विरुद्ध कार्य करायला लागते, तोपर्यंत तो आपले पॅटर्न बदलून टाकतो. त्यामुळं
आपल्यासाठी पॉसिबल नाही. त्याच्याविरुद्ध हे करणं. त्याच्यानंतर बघितलं हा लपलेल्या अवस्थेत असतो. कुठं असतो हा लपलेल्या अवस्थेमध्ये? हा असतो लिव्हर सेलमध्ये. लिव्हर सेल्स त्यासोबत RBCमध्ये पण असतो आणि तो नेहमी प्रोटीन्स बदलतो, त्यामुळं खूप अवघड जातं. जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 का सांगतो, प्लाझ्मोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 2 यजमान लागतात. हो, हे पण बरोबर आहे. यजमान 2 लागतात. एक पहिली मच्छर लागेल, ॲनाफिलिस, आणि दुसरा आपण स्वतः मानव. हे 2 लागतात. परंतु प्रश्न काय विचारला नाही, लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. अडथळा कशामुळे निर्माण होत आहे? हे विधान तर बरोबर आहे, पण यामुळे अडथळा निर्माण होत आहे का? बिलकुल नाही. तर याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी निरोगी मनुष्यांच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? पांढऱ्या रक्तपेशा आपल्याला माहिती आहे, व्हाईट ब्लड सेल्स, WBC म्हणतो आपण त्यांना. व्हाईट ब्लड सेल्स, त्यांना आपण WBC म्हणतो. हे जे रक्तपेशी आहेत ते आपली इम्युनी सिस्टीम प्रबळ करतात. ठीक आहे. मग हे इम्युनी सिस्टीम जेवढी स्ट्रॉंग राहील तेवढा आपण निरोगी जास्त राहील. ठीक आहे. मग त्यांनी विचारले WBCमध्ये सर्वात कमी असणारी कोणती असते? तर WBC जर बघितलं तर याचे 2 प्रामुख्याने प्रकार पडतात. एक असतो अग्रॅन्युलोसाइट्स, अगोदर ग्रॅन्युलोसाइट्स लिहू, आणि दुसरा असतं अग्रॅन्युलोसाइट्स. स्पेलिंग पुन्हा सांगतोय, थोडी इकडे होऊ शकते, स्पेलिंगवर पकडू नका. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये 3 प्रामुख्याने प्रकार पडतात. पहिला असतं न्यूट्रोफिल, दुसरा असतं ओसिनोफिल, आणि तिसरं असतं बॅसोफिल. हे 3 प्रामुख्याने प्रकार पडतात ग्रॅन्युलोसाइट्समध्ये. आणि अग्रॅन्युलोसाइट्समध्ये 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला असतं लिम्फोसाइट्स आणि दुसरं असतं मोनोसाइट्स. आता यामध्ये जर आणखी डिटेलमध्ये जाल तर तुम्ही लिम्फोसाइटचे पण आणखी प्रकार पडतात. त्यासोबतच प्रत्येकाचं कार्य पण तुम्हाला माहिती करून घ्यायला पाहिजे. तेवढं डीपमध्ये जाणं नाही आपल्याला, आपण वरच्यावर बघू. न्यूट्रोफिल जर बघितलं तर हे जवळपास बॉडीमध्ये आपल्या 50 ते 65% असतं. ओसिनोफिल जवळपास 1 ते 3% असतं. बॅसोफिल हे 1% कमी असतं. 1 कमी, हे खूप कमी असतं आपल्या शरीरामध्ये बॅसोफिल. लिम्फोसाइट जर बघितलं आपल्या शरीरामध्ये जवळपास 20 ते 40% आसपास असतात. आणि मोनोसाइट जर बघितलं तर हे 2 ते 8% आसपास असतात. तर मग हे काय विचारले, सर्वात कमी असतात कोणत्या असतात? तर बॅसोफिल ह्या सर्वात कमी आहेत. यांना डिटेलमध्ये लिहू. बॅसोफिल हे जर बघितलं तर सर्वात कमी आहे. न्यूट्रोफिल हे सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त कोणता आहे? न्यूट्रोफिल. आता बघा असा प्रश्न विचारला तर ते पण आपण कव्हर करून घेतोय. ठीक आहे. आणि सर्वात मोठा जर म्हणलं तर मोनोसाइट्स हा काय सर्वात मोठा भाग आहे. हा खूप मोठा असतो मोनोसाइट. ठीक आहे. त्या WBC मधला खूप मोठा पार्ट असतो मोनोसाइटचा. तर मग याने काय विचारले सर्वात कमी कोणता आहे? तर याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 बॅसोफिल. कुठे गेले? हां, पर्याय क्रमांक 4 बॅसोफिल याचं उत्तर येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 आणि अखेरचा प्रश्न. इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते? ठीक आहे. रक्तातील साखर शोषून, तर हे पण बरोबर आहे. दुसरा आहे ग्लायकोजन तयार करून, हे पण बरोबर आहे. तिसरा आहे प्रथिन संश्लेषण, हे पण बरोबर आहे. आणि दुसरं आहे चौथं चरबीची साठवण करून, हे पण बरोबर आहे. तर उत्तर याचं 4 येणार आहे. तर डिटेलमध्ये पाहू प्रश्न. इन्सुलिन जर बघितला तर इन्सुलिन आपल्याला माहिती आहे, जेव्हा इन्सुलिन हे आहे शरीरामधलं इन्सुलिन, ठीक आहे, हे बनवण्याचं काम कोणाचं आहे? हे पॅनक्रियाज बनवते आपलं. पॅनक्रियाज ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो, स्वादुपिंड हे तयार करते इन्सुलिन. ठीक आहे. आणि इन्सुलिन जे आहे ते आपल्या ब्लडमध्ये काय मदत करतं? हे जे आहे ते ब्लड ग्लुकोज लेवल जे आहे आपल्या ब्लडमध्ये, त्या ग्लुकोज लेवलला मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं हे इन्सुलिन. हे मेंटेन करतं. समजलं? आणि याचा अर्थ जर बघितलं तर आपल्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज जास्त आहे कसं मेंटेन करतं? जर समजा आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज जास्त झाला तर त्या ग्लुकोजला ते ग्लायकोजनमध्ये रूपांतरित करतं. हे सगळं काम कोण करत आहे? हे सगळं काम इन्सुलिनच करत आहे. हे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करतं. ठीक आहे. कशाचं? ग्लुकोजचं. आणि याला म्हणतात, ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात ग्लायकॉलिसिस. ठीक आहे. तर मग या पद्धतीने ते तसं करतं. तर मग ग्लायकोजन तयार करून हे पण आलं, रक्तातील हे पण आलं. प्रथिन संश्लेषण आणि चरबीची साठवण जर बघितलं तर हे 2 ऑप्शन्स डायरेक्टली भाग नाही घेत. यांना म्हणतात ॲनाबॉलिक प्रोसेसेस. ॲनाबॉलिक प्रोसेसेस, परंतु या पण त्यामध्ये भाग घेतात. ठीक आहे. वरच्यावरचा प्रश्न पहिला तर याचं उत्तर A आणि B यायला पाहिजे होतं.
पण जर डिटेलमध्ये गेलो आपण तर ABCD याचं उत्तर येतं जे की आयोगानं दिलेलं आहे. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपण जे विज्ञानाचे 15 प्रश्न पडले होते ते 15 प्रश्न पाहिले आपण. आशा करतो तुम्हाला हा विश्लेषण याचे चांगल्याने समजले असेल. जर याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही MPSC या चॅनलवर जाऊन तिथून PDF घेऊ शकता. PDF भेटून जाईल तुम्हाला त्या चॅनलवरती. ठीक आहे. जर आपले ग्रुप Cचे प्रश्न पाहिले तर विज्ञानाचे जे प्रश्न आहेत, विज्ञानाच्या प्रश्नाची लेवल जी आहे थोडी वरची असते, लेवल थोडी हार्ड असते. ठीक आहे. एवढं समजून याचा अभ्यास करा, जास्त पण डिटेलमध्ये जाऊ नका. वरच्यावर झालं तर आपल्याला 15ला 15 प्रश्न काय बरोबर आणायचे नाहीत. आपले 8 ते 9 जरी प्रश्न बरोबर आले तरी बाकीचे जे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र वगैरे अशा गोष्टी आहेत त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे स्कोर करून आपण हे क्वालिफाय करू शकतो. तर मग विज्ञानामध्ये जे वरचे 4-5 प्रश्न असतात जे डिटेलमध्ये आहेत, जसं आपण हे वरचे 2-3 प्रश्न पाहिले बघा. जसा हा सॉल्व होतो, हा पण होतो. हा प्रश्न आता वरच्यावर आहे, जर केला असेल तर ठीकच आहे. कोणता होता हार्ड प्रश्नवाला? हे जे हा प्रश्न होता क्वांटम नंबरवरचा आणि हा प्रश्न आहे पहिला ह्याच्यावरचा हायब्रिडायझेशनचा. आता हे दोन्ही पण जर बघितले तर पण आपण ॲटम बिटम याच्यामध्ये येतात आणि याचा आपण वरच्यावर अभ्यास करतो, पण हे खूप डिटेलमध्ये आहे. आता हे असे 2-3 प्रश्न नेहमीच पडतात. अशा ह्या 2-3 प्रश्नासाठी तुमचा त्याचा पण अभ्यास करतो, त्याचा पण अभ्यास करून बिनकामाचा टाईम घालू नका. असे 2-3 प्रश्न जर तुम्ही अभ्यास करा तर असं होऊ शकतं दुसऱ्या कुठून तरी विचारण्यात येईल. समजलं? तर मग याच्यामध्ये जास्त टाईम घालू नका. जे अभ्यास करता त्याचा अभ्यास करा. ठीक आहे. तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.